मित्रांनो आज आपण स्टार्ट करणार आहे 1.3 प्रॅक्टिस सेट 1.3. तर पहिला प्रश्न हा आहे की फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. तर आपल्या फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहे ते आपल्याला करेक्ट नंबरने शो करायचे आहे. तर आपले हे डिटर्मिनंट आहे. तुम्हाला माहीतच असेल की डिटर्मिनंट सॉल्व करत असताना A1 आणि B2 चे पहिले मल्टिप्लिकेशन करावे लागते आणि नंतर B1 आणि A2 ची नंतर मल्टिप्लिकेशन करावे लागतं. तर आपण मल्टिप्लिकेशन करूया. इथे बॉक्स आहे, इथे 5 येईल कारण 3 × 5 आणि 2 × 4. तर इथे 3 × 5 = 15 आणि -2 × 4 = -8. 15 - 8 = उत्तर येईल आपलं 7. तर आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर पहिले डिटर्मिनंट हे आहे की -1 2 7 4. तर तुम्हाला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले की पहिले A1 B2 ची मल्टिप्लिकेशन करावी लागते आणि नंतर B1 A2 ची मल्टिप्लिकेशन करावी लागते. तर आपण आता मल्टिप्लिकेशन करूया A1 B2 ची. A1 आपलं आहे -1 × B2 आहे 4 आणि मायनसचं साईन मधात. तर आपण आता मल्टिप्लिकेशन करूया B1 A2 ची. B1 आहे 7 आणि A2 आहे 2. तर आपले मल्टिप्लिकेशन -1 × 4 -4 -7 × 2 -14. तर आपले आलेले आहे -18. हे आपल्या पहिल्या डिटर्मिनंटचं सोल्युशन आहे. तर आता आपण करूया दुसरे डिटर्मिनंटचं सोल्युशन. तर आपले दुसरे डिटर्मिनंट हे आहे की 5 - 7 3 0. तर आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिले की A1 B2 ची पहिले मल्टिप्लिकेशन आणि B1 A2 ची नंतर मल्टिप्लिकेशन. तर आपण करूया A1 आहे 5 B2 आहे 0 मायनस साईन 3 B1 आहे 3 B1 आहे आणि A2 आहे इंटू -7. तर आपलं 5 × 0 = 0 -3 × -7 = 0 -21 = 0 +21 = 0. 21 आपल्या दुसऱ्या डिटर्मिनंटचं इक्वेशन सॉल्व आहे 21. आपले तिसरे डिटर्मिनंट आहे 7/3 3/2 5/3 1/2. तर आपल्या मागच्या क्वेश्चनमध्ये बघितले की आधी A1 B2 ची मल्टिप्लिकेशन आणि नंतर B1 A2 ची मल्टिप्लिकेशन. तर आपण मल्टिप्लिकेशन करूया 7/3 × 1/2 हे A1 B2 मायनस 5/3 × 3/2 हे B1 A2. तर आपण मल्टिप्लिकेशन करूया 7 × 1 7 2 × 3 6 -5 × 3 15 3 × 2 6. तर हे आपले डिनॉमिनेटर सेम आहे. तर आपण हे असे करूया 7 - 15/6. तुम्ही शिकला असाल. तर आपले 7 मधून 15 जात नाही. तर आपण आता करूया 15 मधून 7 काढूया. तर 15 मधून 7 केले उरले 8 -8. तर आपलं उत्तर आलेलं आहे -8/6. तर आपण याला 2 ने डिवाइड करू -4/3. तर आपले उत्तर आले -4/3. हे तिसऱ्या डिटर्मिनंटचे उत्तर आहे. तर आपण बाकीचे राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर धन्यवाद.